श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहे जी सत्य घटना आहे. एका दादांसोबत घडलेली आहे. आज मी त्यांचं नाव नाही सांगणार. ही जी घटना आहे ती माझ्या वाचनात आली आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतेय. तर एक दादा आहेत जे मुंबईहून त्यांच्या फॅमिली सोबत म्हणजे त्यांची बायको आणि त्यांचा 7 वर्षाचा मुलगा असे तिघच जण मुंबईहून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी निघाले होते. उशीर झाला म्हणून त्यांना सोलापूर हायवे ओलांडायलाच जवळजवळ रात्रीचे 1:30 वाजले होते. आणि असेच चालले असताना आजूबाजूला सगळं सामसूम होतं. आसपास चिटपाखरूही नव्हतं. झाडी झुडपं पास एवढंच आणि किर्र शांतता होती. अशातच रस्त्याच्या मधोमध त्यांना दगडी मांडलेली दिसली आणि गाडी जोरात ब्रेक मारून दगडापर्यंत जाऊन थांबली. दादांच्या मनात संशय आला की नक्कीच हे लुटारूंचं काम आहे. त्यामुळे त्यांनी पटकन रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात मागणं आरशातनं त्यांनी पाहिलं की मागे 8-10 लुटारूंनी त्यांच्या गाडीला घेरा घातला होता. सगळ्यांची तोंड रुमालाने बांधलेली होती. फक्त त्यांचे क्रूर डोळे त्यातून दिसत होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये कुऱ्हाडी, काठ्या, हत्यारं होती. दादांना खूप भीती वाटली. त्यांचा मुलगा आणि बायको सुद्धा खूप घाबरलेले होते. त्यातला एक लुटारू दादांच्या ड्रायव्हरच्या सीट जवळ आला. त्यांनी ड्रायव्हरच्या सीट जवळची काच फोडली. काचा दादांच्या अंगावरती उडाल्या आणि तो लुटारू दादांना म्हणाला, गाडीतनं बाहेर या, नाहीतर प्रत्येकाचे मोडते पडतील. दादा घाबरले. ते त्या लुटारूंना म्हणाले, गयावया करू लागले, आमच्याकडे जे काही आहे ते सगळं घ्या, पण आम्हाला मारू नका, आम्हाला सोडा. आम्ही स्वामींच्या दर्शनाला चाललो आहोत. पण लुटारूंनी ऐकलं नाही. त्यांनी दादांना ओढून बाहेर काढले. दादा जमिनीवर पडले. त्यांनी जमिनीवरची ती माती हातात घेतली आणि मनोमन त्यांनी स्वामींना आळवलं. सोलापूर हायवे पासून जवळजवळ 40 किलोमीटर लांब अजून अक्कलकोट होतं त्यांना पोहोचायला. पण वाटेतच त्यांना लुटारूंनी घेरलं. त्या लुटारूंनी दादांच्या कॉलरला धरून त्यांना जमिनीवर पाडलं. दादांचा आणि त्यांच्या दादांच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र एक जण ओढत होता. दादांना मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. त्यांनी रक्ताळलेल्या हाताने ती माती उचलली आणि स्वामींना मनोमन आळवलं, स्वामी, तुमच्या दर्शनाला अक्कलकोटला यायला निघालो होतो. आता हे काय होऊन बसलंय स्वामी? अनन्य भावेत शरण तुम्हाला. आणि तेवढ्यात काय झालं, ज्या लुटारूंनी त्या दादांना मारायला कुऱ्हाड उचलली होती त्याचा हात हवेतच थिजला. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडेना. तो त्या दादांच्या मागे अवाक होऊन पाहत राहिला. त्याच्या सोबतच इतर जे लुटारू होते त्यांच्या हातातल्या कुऱ्हाडी गळून पडल्या. त्या दादांच्या मागे सगळ्यांनी पाहिलं आणि सगळ्यांची भीतीने गाळ उडाली. 10 सेकंदात ते सगळे लुटारू हातातल्या कुऱ्हाडी टाकून गायब झाले. कोणी झाडाझुडपात गेले, कोणी गाडीला धडकले, पण मागे वळून एकाने पाहिलं नाही. 10 सेकंदात सगळे लुटारू गायब झाले. दादांना समजलंच नाही की काय झाले. दादा मागे पाहिलं दादांनी, पण मागे काहीच नव्हतं. काळाकुठ्ठा अंधार होता. फक्त वारा वाहत होता. तडक दादा उठले, गाडीत बसले. गाडी जे सुसाट पळवली ते डायरेक्ट अक्कलकोटच्या पोलीस स्टेशन गाठले. पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांनी पोलिसांना सगळी हकीकत सांगितली. पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली आणि तडक पोलिसांनी ते स्पॉट गाठलं. आणि दुसऱ्या दिवशी दादांना फोन आला पोलिसांचा की तुम्ही खूप नशीबवान आहात. ते जे लुटारू होते, जे दरोडेखोर होते ते अट्टल गुन्हेगार होते. त्यातल्या दोघांना आम्ही पकडलंय आणि हे अट्टल गुन्हेगार होते. त्यांनी त्यांच्या हातून खूप सारे गुन्हे घडलेले आहेत. नशिबानेच तुम्ही काल वाचलात. तेव्हा दादा त्या पोलिसांना म्हणाले, हो, पण मला अजूनही कळलं नाहीये की असं काय झालं की ते पळून गेले. माझ्याकडे तर काहीच नव्हतं. माझ्याकडे कुठलं हत्यारही नव्हतं.
तर पोलीस म्हणाले की आम्ही सुद्धा त्यांना हाच प्रश्न विचारला. तेव्हा पोलिसांनी जे उत्तर दादांना दिलं ते उत्तर ऐकून पायाखालची जमीन सरकली. ते पोलीस म्हणाले की आम्ही लुटारूंना जेव्हा विचारलं की जेव्हा तुम्ही अर्ध्यातनं पळून कसे काय गेलात, तेव्हा त्यातला जो दरोडेखोर होता तो दरोडेखोर म्हणाला की जेव्हा मी त्यांना मारायला कुऱ्हाड उचलली तेव्हा त्यांच्या गाडीवरती जवळजवळ 10 फूट उंच धिप्पाड देहयष्टीचा जटाधारी माणूस उभा होता. त्याच्या हातामध्ये त्रिशूळ होतं. त्याचे डोळे आग ओकत होते आणि त्याने फक्त एकच हुंकार भरला आणि आमचे कान बधीर झाले. तो राक्षस आम्हाला खाऊन टाकतो की काय अशी भीती मनात आली आणि आम्ही हातातल्या कुऱ्हाडी तिथेच टाकून तिथून पळ काढला. पण दादांच्या मनात आलं की तिथं तर कोणीच नव्हतं. पण तिथं कुणीच नव्हतं असं नाही, तर तिथं कुणीतरी नक्कीच होतं. ज्या मातीत दादांनी डोकं टेकलं होतं ती माती साधीसुधी नव्हती. ती माती म्हणजे साक्ष होती की स्वामी सदैव तुमच्या सोबत आहे. तर जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपण एकटे आहोत, तेव्हा तुमची ती सगळ्यात मोठी चूक असते. कारण स्वामी नेहमी सावलीप्रमाणे तुमच्या सोबत अखंड असतात. फक्त जेव्हा तुमच्यावर संकट येतं ना, तेव्हाच आपल्याला ते दृष्टीस पडते. श्री स्वामी समर्थ.